हॅलो फ्रेंड्स, आज आपण औषधी कल्प एक बघणार आहे, म्हणजे कंपाऊंड फॉर्म्युलेशन्स. कल्पना नंबर 1 आहे आरोग्यवर्धिनी वटी किंवा गुटिका. रेफरन्स आहे रसरत्न समुच्चय विसर्पादी चिकित्सा 20वा अध्याय 106 ते 108 नंबर श्लोक. घटक द्रव्य म्हणजे इन्ग्रेडियंट्स बघितलं गेलं तर एकूण 12 इन्ग्रेडियंट्स आहेत. ह्या श्लोकामध्ये आपण सगळं सांगितलेलं आहे. शुद्ध पारद, शुद्ध गंधक, लोहभस्म, अभ्रकभस्म, ताम्रभस्म हे 5 घटक एक पाठ घ्यायचं. नंतर त्रिफळा म्हणजे आमलकी, बिबितकी, हरितकी. त्रिफळा 2 पाठ घ्यायचं. सो आमलकी 2 पाठ येणार, बिबितकी 2 पाठ येणार आणि हरितकी 2 पाठ येणार. शिलाजतू 3 पाठ घेणे, शुद्ध गगुळ आणि चित्रक मूळ चूर्ण 4 पाठ घ्यायचं. आणि हे सगळं मिळून जे होईल, जितकं पाठ होईल तेवढं कटुकी घ्यायचं, जे की 22 भाग. आता याला ट्रिक म्हणून सांगते. ट्रिक नाही लक्षात आली तरी चालते, डायरेक्ट पाठ केलं तरी जमतं आहे. तरी असं पूजा गुप्ता को, पूजा म्हणजे पारद, गुप्ता म्हणजे गंधक, पूजा गुप्ता को लत, लत म्हणजे यल लोहभस्म, ए अभ्रकभस्म, टी ताम्रभस्म, पूजा गुप्ता को लत लग गई 3 साल से. किती साल से? 3 साल से. 3 म्हणजे ताम्रभस्म 3 साल से. चित्रक गुगुळ कुटकी, साल म्हणजे 3 साल से. त्रिफळा पण आपण लक्ष ठेवू शकतो. 3 म्हणजे त्रिफळा आणि ताम्र. चित्रक गुगुळ कटुकी, चित्रक गुगुळ आणि कटुकी. पूजा पारद, गुप्ता गंधक, यल लोहभस्म, ए अभ्रकभस्म, टी ताम्रभस्म, लग गई 3 म्हणजे त्रिफळा आणि साल म्हणजे शिलाजतू, चित्रक गुगुळ कटुकी. भावनाद्रव्य नीमपत्राचे स्वरस. निर्माण विधी म्हणजे मेथड ऑफ प्रिपरेशन. घटक द्रव्यांना सूक्ष्म चूर्ण करणे, ह्या सर्व घटक द्रव्यांचं सूक्ष्म चूर्ण करायचं आणि त्यास निंबपत्र स्वरसाची भावना द्यायची. चिकित्सकीय गुण म्हणजे थेरॅप्युटिक प्रॉपर्टीज. मलशुद्धीकरण, क्षुधावर्धक, सर्व रोगप्रशमनी, त्रिदोष ज्वरनाशक, पाचन, डायजेस्टिव्ह, दीपन, ॲपेटायझर, कुष्ठघ्न, हृदय, मेदोविनाशिनी. मात्रा त्याची 250 ते 500 मिलीग्राम. एक मंडल आहे जे की कुष्ठघ्नासाठी आहे. अनुपान मध, जल, दूध, अद्रक स्वरस. सेवनकाळ दिवसातून 2 वेळेस द्यायचं आहे. रिसर्च अपडेट, ह्याला आपण रिसर्च केलं तर म्हणजे आरोग्यवर्धिनी वटीला रिसर्च केलं तर त्याचा कोणताही टॉक्झोलॉजिकल इफेक्ट नाही ब्रेन, लिव्हर, किडनीवरती, हे प्रूव्ह झालं आहे. सेफ आहे आणि डिसलिपिडिमिया ह्याच्यामध्ये ते इफेक्टिव्ह आहे.